सर सध्या मी बघतीये की प्रेग्नंट वुमन मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, तर याचं कारण काय असू शकतं? हिमोग्लोबिन कमी असणं त्याला एनिमिया म्हणतात आणि भारतात प्रेग्नन्सीच्या आधीपासून जर आपण बघितलं तर मुलींमध्ये किंवा लेडीजमध्ये एनिमियाचं प्रमाण ॲटलिस्ट 50% आहे. इवन सिटी लाईफमध्ये पण तेवढं आहे. असं नाही की फक्त गावांमध्ये असं आहे. त्याचं मेन कारण म्हणजे आपला आहार जो आहे तो जनरली मेजॉरिटी आपण व्हेजिटेरियन आहार घेतो. तर व्हेजिटेरियन आहारमध्ये थोडं प्रोटीन्स कमी पडतात आणि काही वेळेस जे रक्त वाढवण्यासाठी लोह पाहिजे, विटामिन्स पाहिजे ते पण कधी कधी कमी पडतात. तर आधीपासून ते जर डाएटमध्ये असलं तर प्रमाण प्रेग्नन्सीमध्ये कमी राहणार. सर हे जे आता तुम्ही बोलले ॲनिमिया, हो. तर याचे सिम्पटम्स काय असतात? त्याचे सिम्पटम्स बऱ्याच वेळेस पेशंट्सला खूप लवकर धाप लागते, त्यांना कधी कधी दम लागतो जास्त काम केल्याने, कधी कधी त्यांना छाती धडधड व्हायला लागते, एकदम अचानक चक्कर वगैरे येऊ शकतात. त्यांचा जर चेहरा बघितला तर खूप फिक्का दिसणार, म्हणजे असं जे नॉर्मल कलर असतो तो नाही दिसणार. आणि बऱ्याच लोकांमध्ये ते काय होतं, ते युज टू होऊन जातात त्याचे आणि शेवटी मग जेव्हा आपण ऍक्च्युअल हेमोग्लोबिन टेस्टिंग करतो तेव्हा कळतं की ते नॉर्मल पेक्षा कमी आहे. नॉर्मल हेमोग्लोबिन म्हणजे इंडियन लोकांसाठी 11.5 किंवा 12 grams/% तेवढं असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी म्हणजे ॲनिमिया म्हटलं जातं.